विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं राजकुमार तिरवान यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न ॲक्टिव्हिटी सीट नंबर 20 स्टँडर्ड 8th जनरल सायन्स. वी लर्न हियर ॲक्टिव्हिटी नंबर 20 स्टँडर्ड 8th जनरल सायन्स. लेट्स अंडरस्टँडमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. यामध्ये मिनरल्स अँड ओव्हर्स, फ्युएल्स, फॉरेस्ट रिझर्वायर्स. रेफरन्स आहे स्टँडर्ड 7th चॅप्टर नंबर 16 नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक संसाधनं याबद्दलचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लर्निंग आउटकम्स आहे एक्सप्लेन द युजेस ऑफ नॅचरल रिसोर्सेस बाय क्लासिफाईंग देम. लेट्स टेक ए लुकमध्ये आपण अभ्यासू. Natural resources in the earth crust. Resources in the earth's crust include minerals, ores, mineral oils and other fuels, rock, water, elements, etc. Minerals and ores. The rocks on the earth are mainly made up of minerals. लक्षात घ्यायचं आहे की आपल्या पृथ्वीवरचे जी खडकं असतात हे खडक हे अनेक प्रकारच्या खनिजांपासून बनलेली असतात. These minerals can be obtained by mining. The majority of the metals occurs in the form of compounds. Minerals that contain a high proportion of metal are called ores. Ores means what is ores? Ores means ores are also minerals. They contain high proportion of metal. It is economically obtained metals from the ore. त्यानंतर आपण बघूया हाऊ आर मिनरल्स फॉर्म. मग ही खनिजं कशी तयार होतात. मिनरल्स आर फॉर्म फ्रॉम द मॅग्मा इन द अर्थ क्रस्ट अँड लावा फ्रॉम द इरप्शन ऑफ व्हल्कॅनोज. म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये जो लाव्हा रस असतो, मॅग्मा ज्याला म्हणतोय आपण, त्यापासून हे खनिजं तयार होत असतात. व्हेन दे कूल अँड गेट ट्रान्सफर्ड इन टू क्रिस्टल्स. Minerals are formed when solid crystal remain behind after the process of evaporation. ओके, मग आपण या सर्व खनिजांचं आपण 3 गटामध्ये क्लासिफिकेशन करू शकतो. नॉन मेटल, मिनरल्स अँड मेटल्स. मग नॉन मेटल्स कोणते आहे. मायका, सल्फर, जिप्सम, पोटॅश, ग्राफाईट, डायमंड, फेल्सपार आर द नॉन मेटल्स. मिनरल्स काय आहे. आयर्न, गोल्ड, सिल्वर, टीन, बॉक्साईट, मॅग्नीज, प्लॅटिनम, टंगस्टन. आणि मेटल्स कोणते आहे. यामध्ये 3 भागामध्ये आपण हे सर्व पाहिलेले आहे. कोल, मिनरल्स, ऑइल अँड नॅचरल गॅस. आपल्याला याचं 3 भागामध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे ऑन द बेसिस. ओके, मग यामधले मिनरल्स, नॉन मेटल्स आणि मेटल्समध्ये आपण विभाजन करू शकतो आहे. या ठिकाणी आपण डायग्राम बघू शकतो. मॅग्नेटाईट, मायका, जिप्सम, डायमंड. फ्युएल्स म्हणजे काय होते आहे. व्हेरियस सबस्टन्सेस आर यूज इन डे टू डे लाईफ फॉर जनरेटिंग एनर्जी. दिस सबस्टन्सेस आर कॉल्ड फ्युएल. फ्युएल म्हणजे ज्यापासून ऊर्जा तयार होते त्याला इंधन म्हणतोय आपण. जाळल्यानंतर ऊर्जा तयार होते. म्हणजेच व्हेरियस सबस्टन्सेस आर यूज फॉर डे टू डे लाईफ फॉर जनरेटिंग एनर्जी. फ्युएल्स आर फाउंड इन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस स्टेट. 3 प्रकारच्या अवस्थांमध्ये इंधन सापडतात. जसं कोल आहे. कोल फॉर्म इन सॉलिड स्टेट. मिलियन्स ऑफ इयर्स एगो फॉरेस्ट गॉट बरीड अंडरग्राउंड ॲज अ रिझल्ट ऑफ सर्टन नॅचरल इव्हेंट्स. लेयर्स ऑफ सॉइल केप्ट गेटिंग डिपॉझिटेड ओव्हर देम. द व्हेरी हाय प्रेशर, हे लक्षात घ्या, द व्हेरी हाय प्रेशर फ्रॉम द अबव्ह and the heat from the earth's interior slowly transferred and buried plants into fuel. Coal was thus formed from the remains of those plants. That is why coal is said to be fossil. याला आपण फॉसिल का म्हणतो, जीवाश्म का म्हणतो आहे. तर हे लाखो वर्षापूर्वी जमिनीमध्ये गाडले गेले आणि त्यांच्यावर दाब आणि टेम्परेचरमुळं त्यांच्यामधलं रूपांतर, दगडाचं म्हणजे वनस्पतीचं रूपांतर या खनिजांमध्ये झाल्याचं आपल्याला जीवाश्मामध्ये झाल्याला दिसते आहे. कोल इज फाउंड इन माइन्स, पीट, लिग्नाईट, ब्राऊन कोल ज्याला म्हणतो, बिटुमिनस आणि
त्यानंतर सर्वात चांगल्या क्वालिटीचा जो कोल असतो अँथ्रेसाइट आर व्हेरियस टाईप्स ऑफ कोल. अँथ्रेसाइट इज द कोल ऑफ हायेस्ट ग्रेड. सर्वात चांगला क्वालिटी कोळशामध्ये अँथ्रासाइट कोल प्रकाराचं असते. त्यानंतर लिक्विड स्टेटमधलं जे फ्युएल आहे त्याला आपण मिनरल ऑइल म्हणतो आहे. मिनरल ऑइल इज द लिक्विड फ्युएल फॉर्म बाय द डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक सबस्टन्सेस बरीड अंडरग्राउंड. म्हणजे मिनरल ऑइलसुद्धा ऑर्गॅनिक पदार्थ जे जमिनीमध्ये गाडलं जातं. मिलियन्स ऑफ इयर्स एगो बॉडीज ऑफ डेड सी ऑर्गॅनिझम्स लाईक सँक to the bottom of the sea. Layers of soil and collected on them due to high pressure and temperature. The remains of the dead organisms were transferred into mineral soils. ज्या समुद्री वनस्पती लाखो वर्षापूर्वी समुद्रामध्ये गाडल्या गेलं त्यावर सुद्धा अशाच प्रकारची रेती माती जमा झाली आणि प्रेशर आणि तापमान आणि दाबामुळं त्याचं रूपांतर जे आहे मेलेल्या सजीवांचं रूपांतर मिनरल ऑइलमध्ये झालं आहे. म्हणजेच खनिज तेल कसं तयार होते हे आपल्या आता लक्षात आलं असेल. पेट्रोलियम जे आपण ऐकतो आहे is a mixture of many compounds mainly of the hydrocarbon type. It also contain compounds of oxygen. पेट्रोलियममध्ये ऑक्सिजन असतं आहे नायट्रोजन सल्फर. पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल अँड रिफाईन बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन टू सेपरेट अदर कंपोनंट्स. पेट्रोलमध्ये पेट्रोल शिवाय आणखी काही घटक असतात जसं एव्हिएशन पेट्रोल आहे गॅसोलिन डिझेल केरोसिन नॅफ्था लुब्रिकेटिंग ऑइल टार आर ऑल ऑब्जेक्ट फॉर्म फ्रॉम पेट्रोलियम. हे सर्व पेट्रोलियमपासून मिळणारं उत्पादन आहे. त्यानंतर तिसरा जो भाग होता यामधला तो आहे नॅचरल गॅस. Natural gas is an important fossil fuel. It is found associated with petrol in underground well and in some places as natural gas alone. The main component of natural gas. Natural gasचा महत्त्वाचा घटक हा मिथेन असतो. फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4. While ethane, propane, ब्युटेन आर ऑल्सो प्रेझेंट इन स्मॉल प्रपोर्शन. पण मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल गॅसमध्ये आपल्या घरी जो गॅस असतो LPG यामध्ये मिथेन असतो आहे. मग त्याचे जे प्रकार आहे कार्बनच्या संख्येनुसार ते पण आपण बघितले आहे. इट इज ट्रान्सफर अंडर हाय प्रेशर इंटू कॉम्प्रेस नॅचरल गॅस ज्याला CNG म्हणतो आहे. लॉंग फॉर्म ऑफ CNG कॉम्प्रेस नॅचरल गॅस आणि LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस. दिस मेक इट पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट द गॅस. मग या ठिकाणी फॉरेस्ट रिसोर्सेस आहे मेडिसिनल प्लांट. मग कोणत्या वनस्पतीचा उपयोग औषधासाठी होतो जसं अडुळसा आहे कफ आणि कोल्ड खोकला आणि तापासाठी. नीम आहे कडुनीम फिवर आणि कोल्ड ताप आणि थंडीसाठी. पेरिविंकल आहे कॅन्सरसाठी. सिन्नामोन आहे डायरिया नॉझिया. सिंकोना मलेरिया. याप्रमाणे त्याचप्रमाणे फॉरेस्टपासून आपल्याला फायबर मिळतं पेपर रबर गम ॲरोमॅटिक सबस्टन्सेस. वी गेट फ्रॅग्रंट इसेन्शियल फ्रॉम ऑइल जसं लेमन ग्रास आहे केवडा आहे युकॅलिप्टस आहे निलगिरी ज्याला म्हणतो आहे आपण. हे सर्व जंगलापासून मिळते आपल्याला. सँडलवूड ऑइल युकॅलिप्टस ऑइल आर यूज फॉर मेकिंग सोप कॉस्मेटिक्स इसेन्स टी ज्याला अगरबत्ती म्हणतो आहे आपण. वी गेट स्ट्रॉंग ड्युरेबल वूड फ्रॉम टीक. स्टिक म्हणजे साग. महोगनी नीम सुबाबूड दॅट आर यूज फॉर मेकिंग फर्निचर. तर हे सर्व जंगलाचे म्हणजेच आपल्या वनाचे फायदे आहे. तर या पद्धतीनं आपण ही माहिती घेतलेली आहे. त्यानंतर देअर आर रिझर्व्स ऑफ व्हेरायटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस इन सी वॉटर. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या खनिजांचं साठा आहे. ॲट द बॉटम ऑफ द सी and beneath the seabed too. These resources available from seas and oceans are called marine resources. Marine means from sea. We get sea from sea. Sea म्हणजे marine ज्याला आपण समुद्र म्हणतो आहे. There are large scale reserves of mineral oils and natural gas at the bottom of the sea. मग या ठिकाणी mineral रिसोर्सेस फ्रॉम द ओशन अँड बायो रिसोर्सेस इन ओशन आपण बघू. मिनरल्स कोणतं मिळतं आहे समुद्रापासून थोरियम. थोरियम यूज इन द प्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक एनर्जी. त्यानंतर मॅग्नेशियम यूज इन द फ्लॅश बल्ब ऑफ कॅमेरा. पोटॅशियम यूज ॲज इन्ग्रेडियंट ऑफ इन द प्रोडक्शन ऑफ सोप ग्लास फर्टिलायझर. सोडियम यूज इन द प्रोडक्शन ऑफ क्लॉथ अँड पेपर.
सल्फेट यूज इन मेकिंग फॉर आर्टिफिशियल सिल्क. मग बायोरिझर्व्स इन ओशनमध्ये काय आहे, जसं मिनरल्स पाहिले आपण, खनिजं काय सापडतात समुद्रामध्ये, त्याचप्रमाणे समुद्रामध्ये काही अनेक जीव सापडतात जे आपल्या अत्यंत उपयोगाचे आहेत. उदाहरणार्थ फिश, पॉम्फ्रेट, सियर फिश, ॲज ऑल्सो श्रिम्स अँड प्रॉन, झिंगे ज्याला म्हणतो. दे आर द सोर्सेस ऑफ प्रोटीन अँड व्हिटॅमिन्स, देअर फोर मेनली यूज ॲज सी फूड. आणि याला सी फूड म्हणतोय आपण फिशेसला, प्रॉनला. ओके, तर हे यामध्ये प्रोटीन असतं आहे आणि व्हिटॅमिन्स मिळते आहे. सेल्स आहे कवच त्यांचं, यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ मेडिसिन, ऑर्नामेंट्स अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल. फंगी यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक. शार्क अँड कॉड फिश ज्याला म्हणतो, कॉड लिव्हर ऑइल, यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ एडिबल ऑइल, रिच इन व्हिटॅमिन ए, डी अँड ई. सी ककुंबर्स यूज ॲज मेडिसिन फॉर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर्स अँड ट्युमर्स. बघा, समुद्रामध्ये किती मोठा खजिना आहे. तिथले वनस्पती आणि प्राणीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या उपयोगाचे पडतात. हा सर्व मित्रांनो आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला ही जी ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघितली आहे, 20 नंबरची ॲक्टिव्हिटी, आपल्याला आपल्या वहीमध्ये काय लिहायचं आहे. बरेच मुलं विचारतात, खरंच लिहायचं आहे का? हो, यस, वी कॅन राईट डाऊन आफ्टर स्टडी. आपण याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे लिहायचं आहे. पहिला प्रश्न यामध्ये आहे, हू ॲम आय, मी कोण. फार छान सुंदर अशा ॲक्टिव्हिटीज आपल्याला मिळालेल्या आहे. आय एम ए मेन कंपोनंट ऑफ नॅचरल गॅस. कोण आहे मग? नॅचरल गॅसमधला मुख्य घटक कोणता आहे? मिथेन, CH4. मी याचं फॉर्म्युला पण लिहिला आहे, मिथेन. आपण स्पेलिंग पाहून घ्यायचं, METHANE. आय एम द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. मग ॲल्युमिनियमचा मुख्य ओर कोणता आहे? तर बॉक्साईट. कोणता आहे? बॉक्साईट, BAUXIT, त्याला बॉक्साईट म्हणतो. आणि बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम तयार होते आहे. व्हॉट वी आर द मिनरल्स यूज इन जेम्स. जेम्समध्ये जे दागिने असतात त्यामध्ये महत्त्वाचं कोणतं वापरतात? तर एक आहे डायमंड, आपल्या सर्वांना माहिती आहे, मौल्यवान जेम्स आहे, DIAMOND, डायमंड. आणखी काय असते? रुबी आहे, RUBY, रुबी आहे. त्यानंतर सफायर आहे, सफायर. काय स्पेलिंग आहे सफायरचं? SAPHIRE. दीज आर द जेम्स, मौल्यवान जे खडे असतात, डायमंड, रुबी, सफायर, आणखी बरेचसे आहे. आय एम कॉल्ड द लिक्विड गोल्ड. आपण डी प्रश्न सोडू. पहिल्या याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, मिथेन आहे. दुसऱ्या याचं उत्तर बॉक्साईट. तिसऱ्या याचं डायमंड, रुबी, सफायर. आणि हा जो प्रश्न आहे चौथा, याचं उत्तर आपण बघूया. कोण आहे लिक्विड गोल्ड? गोल्ड माहिती आहे आपल्याला. लिक्विड गोल्ड कोण आहे? तर ते आहे मिनरल ऑइल. काय आहे? मिनरल ऑइल, खनिज तेल ज्याला म्हणतो, ज्यापासून डिझेल, पेट्रोल, रॉकेल, केरोसिन, ऑइल, नॅफ्था, टार यासारखे असंख्य पदार्थ तयार होत असतात. ओके, पहिला आपण बघितला आहे पहिला प्रश्न. त्यानंतर सजेस्ट अल्टरनेटिव्ह फ्युएल फॉर फॉसिल फ्युएल. म्हणजे या खनिजाच्या अल्टरनेटिव्ह आणखी कोणत्या प्रकारचं फ्युएल आहे? भविष्यात खनिजाचे साठे लिमिटेड आहे, आपल्याला माहिती आहे. मग आपण कोणतं यूज करणार आहे? तर भविष्यात मित्रांनो आपण इंधन कोणतं वापरणार आहे? हायड्रोजन. काय लिहू आपण? पहिला फ्युचर फ्युएल म्हणतात, अल्टरनेटिव्ह आहे. त्यानंतर बायो फ्युएल आहे, बायो फ्युएल. ओके, हायड्रोजन फ्युएल, बायो फ्युएल. मिथॅनॉल हे वूडपासून तयार होते आहे, मिथॅनॉल ज्याला म्हणतो आपण, वूड अल्कोहोल. इथॅनॉल आहे, धान्यापासून तयार होते आहे. ओके, त्याला ग्रीन अल्कोहोल पण म्हटल्या जाते. आता सध्या पेट्रोलमध्ये आपण हे 10% वापरतो आहे, ग्रीन अल्कोहोल. ओके, ग्रीन अल्कोहोल. या पद्धतीचं उत्तर आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण बघू. हाऊ डू फॉरेस्ट कन्झर्वेशन राईट डाऊन युअर रोल. आपला रोल काय आहे? आपण काय करणार आहे? टू कन्झर्व द फॉरेस्ट. आय ट्राय, मी काय आपण लिहायचं, मग आपल्याला लिहिता येईल, आय ट्राय टू हेल्प पर्कोलेशन ऑफ वॉटर. आय ट्राय टू हेल्प पर्कोलेशन ऑफ वॉटर, पर्कोलेशन ऑफ
वॉटर. मी पाणी साठवण्यासाठी भाग घेणार. पाणी फाउंडेशनच्या ज्या मुवमेंट असतात, मिशन असते आहे, पाणी अडवा पाणी जिरवा, ह्या वॉटर कन्झर्वेशनची मुवमेंट मी काय करणार आहे, वॉटर कन्झर्वेशन करणार आहे. वॉटर कन्झर्वेशन करणार आहे. ऑल्सो आय टेक पार्ट इन प्लांटेशन. मी वृक्ष लागवडीची जी मोहीम असते त्यामध्ये सहभाग घेणार आहे. ओके. आणखी आपण काय लिहू शकतो त्यामध्ये आपल्याला लिहिता येईल. ओके. तर पाणी फाउंडेशन आहे, प्लांटेशन आहे, प्लांटेशन ड्राईव्ह आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन आहे. आपल्याला आणखी काय करता येईल, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन म्हणजे केवळ जंगलात वनस्पतीच नाही पाहिजे आहे, तर त्यामध्ये तिथले प्राणीसुद्धा पाहिजे आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन आपण करणार आहोत. त्यानंतर प्लांट मोर ट्री, जिथे सडकेच्या बाजूला नदी आहे, जे रिकाम्या जागा असतात, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लांट मोर ट्रीज. ओके. काही लोक सीड बॉल करतात. आम्ही हा प्रयोग केला होता सीड बॉल. यामध्ये माती आणि शेणामध्ये बिया टाकायच्या आहे आणि हे सीड बॉल जंगलामध्ये फेकायचे आहे, पेरायचे आहे, म्हणजे त्या ठिकाणी नॅचरली वनस्पती लागू शकते आहे. ओके. तर अशा प्रकारचा रोल जो आहे, आपला रोल काय आहे, ही भूमिका आपल्याला यामध्ये मांडायची आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न यामध्ये विचारलेला आहे. फाइंड अँड राईट डाऊन द युजेस ऑफ मेडिसिनल प्लांट लाईक अश्वगंधा, आमला, हिरडा, बिहाडा, ॲस्पॅरॅगस अँड बेसिल. अश्वगंधा या ठिकाणी एक झाड आहे, अश्वगंधा. मग ह्या अश्वगंधा जी वनस्पती आहे, मग हिचा यूज काय आहे. अश्वगंधा रिड्यूस ब्लड शुगर. काय करते ही, ब्लड शुगर कमी करते आहे, ब्लड शुगर रिड्यूस करते आहे. आम्ही उत्तरं तुम्हाला या आपला जे डिस्क्रिप्शन बॉक्स असतो उजव्या बाजूला ॲरो असतो, डाऊन ॲरो, त्याला क्लिक करायचं आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधली उत्तरं आपण लिहू शकतात. अश्वगंधा रिड्यूस ब्लड शुगर. ओके. त्यानंतर आमला हेअर केअर, ब्लड प्युरिफायर, आय केअर आणि इम्युनिटीसाठी आमला यूज करतो. हिरडा कॉन्स्टिपेशन, वेट लॉस, कफ अँड कोल्ड. बिहाडा कफ अँड कोल्ड, वीक इम्युनिटी. त्यानंतर ॲस्पॅरॅगस आहे डायजेशन, लो बीपी, व्हिटॅमिन ए आणि सी के साठी यूज करतो आहे. बेसिल कफ आहे, डायजेशन आहे, स्किन प्रॉब्लेमसाठी आपण यूज करतो आहे. पाचवं या ठिकाणी दिलं आहे, एक्सप्लेन द मिनरल ऑइल अँड नॅचरल गॅस प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पिक्चर. हे पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं उत्तर लिहून देणार आहे. मिनरल ऑइल इज द लिक्विड फ्युएल. Mineral oil is the liquid fuel formed by the decomposition of organic substances buried underground millions of years at the bottom of the sea due to high pressure and temperature. The remains of the dead organisms were transformed into mineral oil. मग नॅचरल गॅस काय आहे, तर नॅचरल गॅस इज form the remains of the organism buried deep underground and subjected to high pressure. ओके. या पद्धतीनं आपल्याला लिहिता येईल. ओके. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नक्कीच याची उत्तरं बघावं. राईट द नेम ऑफ हाय क्वालिटी कोल. आताच आपण बघितलं होतं अभ्यास करताना. सर्वात चांगल्या प्रकारचा कोळसा कोणता आहे. 4 ते 5 प्रकार आहे. यापैकी अँथ्रासाइट, ANTHRACITIT, अँथ्रासाइट सर्वात हाय क्वालिटी कोल आहे तो. एनर्जी मिनरल्स कोणते आहे, मग एनर्जी ज्यापासून ऊर्जा मिळते ते काय आहे, कोल आहे. त्यानंतर मिनरल ऑइल आहे, कोल, मिनरल ऑइल. ओके. त्यानंतर नॅचरल गॅस आहे. ओके. हा पण प्रश्न आपल्याला समजला असेल. त्यानंतर मरीन मिनरल वेल्थ आहे. समुद्रामध्ये आपल्याला काय मिळते आहे, थोरियम मिळते. आताच पाहिला आपण थोरियम, ॲटॉमिक एनर्जीसाठी त्याचा यूज होतो आहे. त्यानंतर मॅग्नेशियम समुद्रात मिळते आपल्याला, मॅग्नेशियम समुद्रातून मिळते आहे. पोटॅशियम आहे, POTASSIUM, पोटॅशियम समुद्रात मिळते आहे. सोडियम पण समुद्रातून आपल्याला प्राप्त होते आहे. आणि सल्फेट. ओके. SULPHAT. ओके. हे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. इन्ग्रेडियंट फ्रॉम पेट्रोलियम. मग पेट्रोलियमचे घटक कोणते आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. ओके. नायट्रोजन आहे.
त्यानंतर सल्फर आहे, हे घटक आहेत. त्याच पद्धतीनं यापासून पेट्रोल मिळते आहे, गॅसोलिन मिळते आहे, डिझेल मिळते, केरोसिन मिळतं, नॅफ्थॅलिन आणि लुब्रिकंट ऑइल पण मिळते आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझे राजकुमार तिरभान यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. उत्तरे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की बघा.